नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचाच आहे, पण तुर्तास सगळ्यात मोठी बातमी पाहूयात. बातमी आहे बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात. मस्साजोग गावातून सिद्धार्थ सोनवणे नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. सोनवणेची बीड पोलिसांच्या विशेष पथकाकडून कसून चौकशी सुरू असल्याचं कळतंय. एकंदरीतच आपण पाहतोय एक अजून नवीन आरोपी किंवा एक नवीन व्यक्तीला चौकशीसाठी बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणामध्ये बीडच्या सरपंच हत्या प्रकरणामध्ये नवीन खुलासे होत आहेत आणि अशातच आता पुन्हा एकदा पोलीस ऍक्शन मोडवरती आल्याचं कळतंय. मस्साजोगमधून सिद्धार्थ सोनवणेला ताब्यात घेतलं आहे, त्याची चौकशी केली जाणार आहे. आजच महत्त्वाची अपडेट मिळाली, ती म्हणजेच मुख्य 3 आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातून अटक करण्यात आली आहे. एक फरार आहे, परंतु अजूनही एकाला बीडमधून मस्साजोगमधूनच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी कारवाई खरं तर आज करण्यात आली, ती म्हणजेच हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात. सुदर्शन घुलेसोबत सुधीर सांगळेला सुद्धा पुण्यातून ताब्यात घेण्यात आलंय आणि त्यामुळे फरार असलेल्या तिघांपैकी दोघांना बीड पोलिसांच्या विशेष पथकानं जेरबंद केलाय. त्यांना यशच आलंय. अधिक तपासासाठी त्यांना सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तर या आरोपींना फरार होण्यासाठी मदत केलेल्या एकाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. काहीच वेळास पोलीस अधीक्षक हे माध्यमांशी संवाद साधतील आणि या ऑपरेशनबद्दल सविस्तर माहिती देतील.